राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंकडून मोठा दावा करण्यात आलाय। बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर महापुरुषांचे फोटो होते असा दावा हरिभाऊ बागडेंनी केला। संविधानातून काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। नाशिकच्या नोट प्रेसमध्ये संविधानाची प्रत इंग्रजीमध्ये छापण्यात आली, त्यानंतर तिथेच हिंदीत त्याचं भाषांतर केल्याचा दाखलाही बागडेंनी दिला। बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलं पहिलं, त्याची कॉपी इंग्रजीत होती आणि ते छापलं ते नाशिकच्या जेलमध्ये नाही, नाशिकचा जो प्रेस आहे गव्हर्नमेंट प्रेस, नोटा छापतो तिथं, जिथं नोटा छापतात तिथं ती संविधान छापलं आणि त्याचं इंग्रजीचं हिंदीत भाषांतर जे केलं तो इथल्याच त्या छापखान्यात असलेला वैद्य नावाचा एक जण होता, त्याने ते भाषांतर केलं। वैद्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नाटकात मोठी मागणी केली आहे। त्यांनी म्हटले की बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ संविधान आहे, त्यामध्ये देवांचे जे फोटो होते, महापुरुषांचे फोटो होते, ते पुन्हा लावण्यात यावे। मग आता हरिभाऊ बागड्यांचा जर रिसर्च असेल त्याच्यावर त्याचा अभ्यास करू आम्ही। ते महामंडलेश्वर असतील, ते महामंडलेश्वर असतील आणि त्यांच्याकडे जर काही नवीन माहिती असेल, ते आता घटनात्मक पदावर आहेत आणि डॉक्टर आंबेडकर घटनाकार होते किंवा आहेत। आम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती, मांडी घालून, मान ठोकून। महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या अनेक उलतापालती होताना दिसत आहेत। रत्नागिरीचा विचार करता ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी कमालीचे नाराज आहेत, ते दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर आहेत अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। राजन साळवी यांनी मात्र याबाबत दुजोरा दिलेला नाही, मात्र ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। परीक्षा पे चर्चा या चर्चेत त्यांना सांगतात आणि एक प्रकारे जीवनाचा हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो। यावेळेस देखील एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही चर्चा झाली, अतिशय सुंदर चर्चा झाली। त्यानंतर ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडली, त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी हे या चर्चेतनं ते त्यांना सांगतात आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो। यावेळेस देखील एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही चर्चा झाली, अतिशय सुंदर चर्चा झाली। अनेक विद्यार्थ्यांसोबत ही चर्चा पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडली, त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टींना उत्तरं त्या ठिकाणी मिळाली। त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी पूर्ण देशाला आपला परिवार मानतात, त्यावेळी आपल्याच परिवारातल्या मुलांकरता घेतलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे। राज ठाकरे यांची तुम्ही भेट घेतली आहे, वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात, मनसेला पुन्हा साथ भाजप देत आहे, काय नेमकं? चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन, त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही, केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। स्पीच के नाम पर सवेरा और रणवीर अहलाबादिया ने बिलो द बेल्ट जैसी कमेंट्स किए अपने पॉडकास्ट में, टेलीकास्ट हो रहा है पूरे सोशल मीडिया पे।
which is very offensive actually on social media. देखिए, मुझे भी इसकी जानकारी मिली है, मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है, लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है। फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है। मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है। हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं, अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। देखिए, कोई गठबंधन का विषय नहीं है, ये मेरी बिल्कुल पर्सनल इस प्रकार की मुलाकात थी। जिस समय मैं मुख्यमंत्री बना उस समय उन्होंने मेरा अभिनंदन किया था, तब मैंने उनको कहा था कि मैं घर पर आऊंगा, उस हिसाब से मैं उनके घर पर गया था। एक प्रकार से ये दोस्ती की मुलाकात थी, और उनके घर मैंने ब्रेकफास्ट भी किया, और उसके बाद मैं यहाँ आया हूँ। कोई भी पॉलिटिकल चर्चा इस मुलाकात में नहीं हुई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय काय? आपत्ती विभाग जो आहे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय, अशा पद्धतीच्या अजित पवारांच्या नावाची वर्णी लागलेली आहे। कसं होणार आहे? काय कोण कसं वगळणार आहे? काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। आज परीक्षा पर चर्चा के दौरान प्रधानमंत्री ने संवाद किया, कैसे देखते हैं आप? खुद भी उसमें मौजूद रहे। मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी पूरे भारत को अपना परिवार मानते हैं, और अपने परिवार के बच्चे जो परीक्षा में जाते हैं उनके मन के प्रेशर्स, उनके अलग अलग प्रकार के प्रेशर्स, इसको समझकर उनमें से उनको बाहर निकाले और उनको जीवन का रास्ता मिले, उनको जीवन का मंत्र मिले। इस दृष्टि से प्रधानमंत्री जी ने एक बहुत ही अच्छी ये चर्चा पिछले कई वर्षों से शुरू की है। इस बार का फॉर्मेट तो इतना एंगेजिंग था कि मैंने बच्चों को पूछा तो बच्चों को बहुत अच्छा भी लगा और उसमें से बहुत सीख भी मिली। तो एक प्रकार से हमारे बच्चों को जीवन का मंत्र मिलता है। मैं नहीं मानता कि दुनिया में कोई राष्ट्राध्यक्ष या कोई प्रधानमंत्री इस प्रकार की चर्चा करता होगा जो प्रधानमंत्री जी ने शुरू की है। मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परीक्षा पे चर्चा या मुंबईतल्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी तिथे विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या नंतर मार्गदर्शन सुद्धा केलं। त्यानंतर ते बोलत होते की मुलांना हा संवाद जो आहे पंतप्रधानांचा तो खूप आवडलेला आहे।